नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचा कार्यक्रम चालू झाला लावण्याचा. आम्ही लावणी फाण्यास सुरुवात केली आणि जसा तमाशा चालू झाला, कडकडाट झाला, अप्सरा नाचू लागल्या, तशा नाचू लागल्या. आम्ही हे पाहून सगळे थक्क झाले. बेलकर सर, पाटील सर, गयार सर, संदीप सर, सगळेजण, गोरे साहेब तर आहाट ये बनली बात म्हणले. पाटील सर म्हणले फायचं तर हीच फवायचं बुवा, फायचं तर हीच फवायचं बुवा म्हणून राहिले. गोरे सर म्हणे थांबावं म्हणे, डायरेक्ट तमाशाच्या फडामध्ये जाऊत म्हणे, आज होऊ द्या राडा म्हणे. मी म्हटलं चला बुवा हे बी फावून घेऊया म्हणे. टंग 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 असा नाच चालू झाला. फाना हो म्हणे इकडं. मग पाटील गोरेसाहेब तर जीबच चावली. वाह म्हणले. बेळकर साहेब म्हणे टक लावून बघू लागले. सर पाटील सर म्हणे फायचं तर पहा, हेच फायचं बा, हेच फायचं बा म्हणलंय. मग गोरे सर म्हणले आपण तमाशामध्ये जाऊ ता. अशा लावणी तर असे बेलकर साहेब आणि पाटील साहेब असे टक लावून बघू लागले. मग संध्याकाळ होऊ लागली. मग म्हणलं चला आता यात्रा बघू तर असा सुंदर असं दिसू लागले. तर घ्याळ सर तर पट पावलं टाकू लागले. चला म्हणलो, मी बी म्हणलो चला आता यात्रा बघून घेऊ. तर मग यात्रा यात्रेमध्ये प्रवेश केला असता बघूला जिकडी तिकडी गर्दी दिसली. पोटाला भूक लागली होती, पण तरा म्हणलं चला आता पटपट जाऊ. पाटील सरनं मोबाईल वाकडा तिकडा केला. सुंदर असं दृश्य दिसल्यावर मन असं प्रसन्न झालं. म्हणलं चला पैसे फिटले. गेळा सर म्हणले चला आता आपण जाऊ. पाटील कदम साहेब म्हणले चला समोर खूप काही बघायसारखं आहे. मग संदीप सरनी म्हणले वर बघा किती छान असं सुंदर असं दिसत आहे, खरंच सुदर्शन चक्रासारखं दिसू लागलं. मग आम्ही लगेच म्हणले चला दुसरीकडं फाण्यापेक्षा इथलंच चांगलं सुंदर असं दृश्य आहेत. आता यात्रा सुरुवात झाली होती. माणसं गच्च होते. आम्ही म्हणलं सेल्फी घेऊ. मी म्हटलं चला व्हिडिओच काढू तर छान दिसतंय. मग पाहिलं तर काय जत्रेचा सुंदर असं माळेगावच्या यात्रेचं असं सुंदर असं दृश्य दिसलं. सगळीकडे एखादी बेगडी काम केल्यासारखं एक सुंदर असे आकाशी पाळणा दिसू लागला. सुंदर असं बघून तर आकाशामध्ये बसू वाटलं, पण काय करणार उलट्या होऊ. मग गोरे साहेब म्हणाले चला आता आपण जाऊ ते तिकडं. आता यात्रा बघण्यासाठी तिकडं खूप काही चांगला यात्रा बघण्यासाठी तिकडे निघाले. बघलं तर काय हाय जिकडी तिकडी गाण्याचे आवाज येऊ लागले. कदम साहेब म्हणलं चला आता पट जाऊ. मग कदम साहेबांना म्हणलं तिकडीचं बेस्ट दिसाले इकडे आपण आगाशी पाण्यामध्ये बसणं तर होत नाही, पण आता काय करू तर आपण एक बेस्ट असा मोदका कुहा पाहूत म्हटले. मग असा विचार झाला आणि मोदका कुहा बघण्यासाठी आम्ही निघाले. कदम साहेब म्हणले काय फोटो काढायला की सेल्फी? मी म्हणलो चला व्हिडिओज काढतो ना. हो म्हणलं फाता येते म्हणलो हमेशा. चला मग निघाले. फोटो बी काढून घेतले आणि निघाले. चला म्हणे आता आपण बघू काय मोदका. मग आम्ही सर्वजण तिकीट काढण्यासाठी निघाले. पण तिकीट काढताना बघलं तर काय जिकडी तिकडी गर्दा. सगळे लोक वरडावरड होते. कानाला काय ऐकू येत नव्हतं. मग म्हणलं चला तिकीट तुम्हीच काढा बा म्हणलं, मजानं तर होत नाही म्हणलं एवढा गर्दा. मी फक्त दृश्य बघण्यामध्ये मग्न होतो. तिकीटं काढण्याचं तर बेलकर सरांकडं कॉन्ट्रॅक्ट होतं, कारण आमचे कॅशियर बेलकर सर असल्यामुळे त्यांच्याकडंच तिकटाचं होतं. मग कानामध्ये बोटं घालून आम्ही निघाले वर फाळण्यासाठी मोदका कुहा. फातो तर काय सगळे आम्ही रांगामध्ये लागले, पण आवाज इतका जोरात होता की आम्हाला काहीच ऐकू येत नव्हतं. अक्षरशः कदम साहेब म्हणले चला मराठे साहेब तुम्हाला असं काही स्पेशल बघायला दाखवतो. मी म्हणलो असं तर काय आहे मोदका कुहा, पहिलं पाहिलं होतं पण आज बघण्याचं लई लहानपणी पाहिलं होतं, पण आज बघण्याचा एक योग आला सर्वांमुळे. मग बेलकर सरांनी वरचं दृश्य दाखवण्यासाठी सांगितलं. बेलकर सरांना म्हणलं चला बेलकर साहेब आपण पाहिलं तर काय समोरून आकाशामधले पुरे सुंदर असं दृश्य दिसलेले आकाशी पाळण्याचा जे कळकळाट दिसू लागले. जिकडे तिकडे लोकांचीच मुंग्यासारखी गर्दी होती. मी म्हणलं बापरे खूपच गर्दी आहे. लगेच आम्ही मग मोदके कुहाची सुरुवात झाली. बघलं तर काय गाड्यान कारान फिर आम्हाला एक खड्डा कवर होईनाच्या आईला नेऊन यायनं म्हणताना घर फिरू लागते. त्या बघून तर थक्क झालो. खूप दिवसांनी मोदका कुहा बघला. आम्हाला एक गाडी चालवायना आणि हे कसे चालवत असतील.
त्याच्यानंतर पाटील सर चला म्हणलो आता मोदका कुवा बघणं झाला, आता बेस्ट आपण बघू, भूक लागली म्हणलं आता जत्रा बघून घेऊ. तर गोरे साहेब म्हणले सगळे इकडे या बघा म्हणले किती छान दिसाले, चला म्हणे आता तुम्हाला नेतो दुसरीकडे म्हणे, चला चला सर्वजण चला बरं म्हणलं. गोरे साहेबाची घाई चली. बेलकर सर म्हणे अहो तिकडं बघा ना म्हणे किती छान दिसते. मी म्हणलो बापरे खूपच छान आहे म्हणलो, पण पोटामध्ये बी छान छान भूक लागली ना म्हणलो, आता चला बा म्हणलो जेवायला चला म्हणलो कुठंतरी. मग काय इकडे आल्या बेस्ट आरामशीर म्हणले डॅन्स बघायला गेलं, तमाशे माशे चालू झाले. मग मी म्हणलो चला एक डॅन्स गोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या. तमाशाच्या फळापाशी असा नाच सुरू केला. मला वाटलं नव्हतं ग्याळ सर एवढे ठेका धरून नाचतात. संदीप सर तर ॲट रे उड्या मारून मारून नाचू लागले. पाटील सर तर कोण्या बिळामध्ये नाचू लागले, कळू लागलं सुद्धा ना. असा बारीक नाच चालू केला होता. मात्र गोरे सर तर हे बेधुंद होऊन नाचू लागले. सर्वांनी जोरदार नाचल्यानंतर जोरदार भूक लागली. मग जेवून घेतल्या हॉटेलमध्ये. लगेच आम्ही निघाल्या पिक्चर बघायला. धुरंधर मूवी पिक्चर असा चांगला होता, गाजलेला होता म्हणून निघाले आम्ही धुरंधर मूवी बघायला. मी सगळे गोबेलकर आमचे कॅशियर मात्र तिकीट काढण्याच्या नादात होते. तर तसेच आमचे संयोजक ग्याळ सर मात्र चला म्हणे आता इकडं थोडंसं साफसफाई करून घेऊता, आपल्या पोटासाठी काहीतरी खायला घेऊता. मग लगेच ग्याळ सरांची सेल्फी घेतलो एक, लगेच माझी सेल्फी घेतलो मी. मग म्हणे ग्रुपची सुद्धा सेल्फी घेऊ, ग्रुपची सेल्फी घेतली आणि निघाल्या मग पिक्चरमध्ये आमच्या खुर्च्या बुक केले होते आमच्या पाटील सरांनी. पाटील सरांना म्हणलं कुठं मग पिक्चर चालू झाल्या म्हणलं चला आता आरामशीर बेलकर सर म्हणले कोणीच झोपायचं नाही, झोपलं त्याला दंड लागेल. मग पिक्चर चालू झाला तर बरेच जणांनी घुरक्यासुद्धा मारल्या पिक्चरमध्ये. मग गाणं चालू झालं, असं सुंदर असं गाणं झालं. गोरे सर तर हमेशा ढुरक्यात मारू लागले. मग गाणं चालू खडखडून गाणं बघायला सुरू केलं. काय गाणं ठूस फूस म्हणू लागलं तर काही कळणार गेलं, पण कानाला ऐकायला मात्र चांगलं वाटलं. पिक्चर बघणं झाल्यावर वाजले 3. आता घरी जाण्याची वेळ झाली. आता घरी निघाल्यावर मग कळालं सकाळी 6 वाजले. अशा प्रकारे आमचा प्रवास इथं संपला. आनंदीमय आणि व्यवस्थित.